right, denoted by AI. Then AI equals to AI equals to AI equals to AI1 AI1 into AI2 into AI3. AI1 into AI2 into AI3. त्याच्यात AI1 म्हणजे काय? एम्प्लीफायर 1 चा करंट गेन. Here AI1 equals to current gain of amplifier 1. Current gain of amplifier current gain of amplifier 1. Then AI2 equals to current gain of amplifier 2. Current gain of amplifier 2. Next AI3 म्हणजे काय? Current gain of amplifier 3. Current gain of amplifier 3. डिरेक्ट पर्यंत कळलं काय घेतलं आपण? टोटल करंट गेन इक्वल्स टू काय असणार आहे? मल्टिप्लिकेशन ऑफ इंडिव्हिज्युअल व्होल्टेज इंडिव्हिज्युअल करंट गेन ऑफ ईच एम्प्लीफायर. काय करणार आपण? जेवढे एम्प्लीफायर तुम्ही कनेक्ट केले त्याच्यामध्ये तर प्रत्येकाचं काय करणार आपण इथे? मल्टिप्लिकेशन करणार. ओके, काय करणार? मल्टिप्लिकेशन. तर समजा ना n नंबर ऑफ कनेक्ट केले म्हणजे जर 4 कनेक्ट केलेले असतील n इज इक्वल टू 4, 4 कनेक्ट केले किती येईल? मग 4 कनेक्ट केले की ओव्हरऑल करंट गेन किती येईल? इथे काही शेवटी AI 4 येईल. इथे जर 5 असेल इथे काही AI 4 प्लस AI 4 into AI 5 येईल. ओके, देन किती कनेक्ट केले आपण? n नंबर ऑफ कनेक्ट केले म्हणजे किती कनेक्ट केले किती येईल? मग तिथे किती येते? इनटू डॉट 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 येते इनटू AI n. किती? AI n नंबर ऑफ कनेक्ट. नेक्स्ट लाइन लिहा. नाही चालू ठेवायला आपण नका देऊ. कळलं तुम्हाला? मग तुम्हाला काय सांगायचं होतं इथे? ओके, राईट डाऊन नेक्स्ट लाइन. एक ओळ सोडून द्यायची. काय लिहायचं? if n number of amplifiers if n number of amplifiers connected in cascade connection then total overall current gain is given by current gain is given by EI equals to काय फॉर्म्युला आहे? AI1 into AI2 into AI3 into पर्यंत AI n पर्यंत.
कळलं? मग आता करंट गेन असा कसा तर ऑब्विसली व्होल्टेज गेन कसा येणार सेम येणार. देन राईट डाऊन नेक्स्ट लाईन मध्ये आता जिथे करंट वर आहे तिथे काय नाही फक्त व्होल्टेज वर टाका. इफ n number of amplifier if n number of amplifier connected in if n number of amplifier connected in cascade connection then if n number of amplifier connected in cascade connection then total overall voltage gain is given by total overall voltage gain is given by काय इथे AV equals to a V1 into a V2 into a V3 into plus into AVN. आपल्याला असे 2-3 फॉर्म्युले बघायचे झाले त्यानंतर आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे त्याच्या दिलं. नेक्स्ट ओव्हरऑल इनपुट रेजिस्टन्स RI overall input resistance next heading the overall input resistance हा examples में अजून 2-3 डेफिनेशन आहे त्याला की न्यूमेरिकल्स overall input resistance overall input resistance RI आता RI लिहिले नाव लिहिले इनपुट रेजिस्टन्स नाव काय लिहिले आपण इनपुट रेजिस्टन्स म्हणजे हा कोणत्या साइडला असणार आहे इनपुट साइडलाच असणार त्याचा आणि आउटपुटचा काही संबंध येणार आहे का नाही म्हणजे इनपुट साइडला जेवढे काही रेजिस्टन्सेस असतील हे सगळे रेजिस्टन्स म्हणजे कोणते झाले ओव्हरऑल इनपुट रेजिस्टन्सेस झाले काय झाले ओव्हरऑल इनपुट रेजिस्टन्सेस झाले राईट डाऊन द ओव्हरऑल इनपुट रेजिस्टन्सेस ऑफ the overall input resistances the overall input resistances of cascade configuration of cascade connection that configuration cascade connection is equal to the input resistance of first stage equal to the input resistance of first stage इनपुट रेजिस्टन्स ऑफ फर्स्ट स्टेज म्हणजे फर्स्ट स्टेजला कोणते इनपुट फर्स्ट स्टेज कुठे वापरतो आपण सप्लाय साइडला वापरतो कुठे वापरतो फर्स्ट स्टेज आपण सप्लाय साइडला वापरतो ते सप्लाय साइडचं जे रेजिस्टन्स असणार आहे ते रेजिस्टन्स म्हणजे काय असेल आपलं ओव्हरऑल इनपुट रेजिस्टन्स असेल ते काय असणार आहे आपलं ओव्हरऑल इनपुट रेजिस्टन्स म्हणजे डायग्राम पाहिजे ठरली तर काय इथे फर्स्ट स्टेज नेक्स्ट इथे काय येणार सेकंड एम्प्लिफायर इथे काही थर्ड एम्प्लिफायर या फर्स्ट स्टेज वरती इथे जेवढं काही इनपुट असणार आहे या टर्मिनल्स वरती मिळणार
हे सगळं इनपुट म्हणजे काय असणार आहे, सॉरी इथलं जे काही रेजिस्टन्स असेल हे सगळं रेजिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, ओव्हरऑल इनपुट रेजिस्टन्स असणार आहे इनपुट साइडचं. ओके, नेक्स्ट ओव्हरऑल आउटपुट रेजिस्टन्स. हा डेफिनेशन आहे फक्त काय मिनिंग आहे त्याचं. ओव्हरऑल आउटपुट रेजिस्टन्स. ओव्हरऑल आउटपुट रेजिस्टन्स. ओव्हरऑल आउटपुट रेजिस्टन्स काय येते, RO. ओव्हरऑल आउटपुट रेजिस्टन्स RO. काय डेफिनेशन आहे, the overall output resistance of cascade connection is equal to the output resistance of the last stage, equal to the output resistance of last stage, equal to the definition दी है. Overall output resistance, the overall output resistance of a cascade connection is equal to the output resistance of the last stage. Output resistance of the last stage. Next, gain in decibel. Gain in decibel. Gain in decibel. Gain in decibel. आता गेन कशाला म्हणतो आपण, व्हॉट इज बाय गेन. गेन ची डेफिनेशन काय, व्हॉट इज बाय गेन. अनुष्का असेल इनपुट आउटपुट काय तर गेन म्हणजे काय तर गेन इक्वल्स टू आउटपुट अपॉन इनपुट. आउटपुट अपॉन इनपुट. व्होल्टेज गेन असेल तर काय घेतो आपण तिथं, आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज घेतो, त्याला आपण काय म्हणतो, गेन म्हणतो. पॉवर गेन असेल तर काय म्हणतो आपण त्याला, आउटपुट पॉवर टू द इनपुट पॉवर, त्याला तो पॉवर गेन. करंट गेन दुसरा म्हणतो आपण आउटपुट करंट टू द इनपुट करंट, त्याला आपण म्हणतो करंट गेन म्हणतो. ओके, आता डेसिबल मध्ये काय असणार आहे, डेसिबल इन आउटपुट, डेसिबल इन इनपुट, त्याला आपण म्हणणार डेसिबल गेन म्हणणार आहे. ठीक आहे, गेन इन डेसिबल, राइट डाउन. Gain is the ratio of gain is the ratio of output and input but sometimes it is convenient to express the gain on logarithmic
all on. Logarithmic scale rather than logarithmic scale rather than linear scale. Linear scale. Therefore, the game is therefore the game is expressed. The game is expressed on the logarithmic scale. On the logarithmic scale as number one, power gain in dB. Power gain in dB equals to 10 log to the base plus 10 in a log of P0 upon P1 pi. P0 upon pi. कसला फॉर्म्युला आहे? पॉवरचा फॉर्म्युला आहे. कसला फॉर्म्युला आहे? पॉवरचा. Power gain in dB equals to 10 log of base येतो PU upon PI. Number 2. Overall voltage gain in dB. Voltage gain in dB voltage gain चा फॉर्म्युला काय? 20 log VO upon VI. 20 log VO upon VI. 20 log VO upon VI. VO काय? आउटपुट व्होल्टेज आणि VI म्हणजे काय? इनपुट व्होल्टेज. ठीक आहे, इथपर्यंत कळलं सगळ्यांना? टोटल ओव्हरऑल व्होल्टेज गेन कसा कॅल्क्युलेट करायचा? जर 4 एम्प्लीफायर कनेक्टेड असतील कॅस्केड मध्ये तर ओव्हरऑल व्होल्टेज गेन कसा कॅल्क्युलेट करणार आपण? इंडिव्हिज्युअल व्होल्टेजचा गेन काय करणार? मल्टिप्लाय करणार. म्हणजे काय करणार? AV1 into AV2 into AV3 into कुठपर्यंत? AV4 पर्यंत. 4 विचारलंय तर कुठपर्यंत? 4 पर्यंत. 3 विचारलंय तर 3 पर्यंत. नंबर ऑफ विचारले असतील आपल्याला तर तेवढा n पर्यंत येणार. ओके, आले लक्षात? अनुष्का, दिया, प्रजेश? Yes, sir. Yes, sir. Write down the numerical घ्या आता. Write down a three-stage amplifier. A three-stage amplifier has first stage voltage gain first stage voltage gain
first stage voltage gain 50, comma second stage voltage gain 150, comma third stage voltage gain 250, third stage voltage gain 250. Find total voltage gain in dB. Find total voltage gain in dB. Find total voltage gain in dB. हाँ. ओके, काय काय विचारलंय त्यांनी, काय दिले काय आपल्याला दिले त्यांनी 3 स्टेज एम्प्लीफायर. म्हणजे एम्प्लीफायर्स किती आहेत त्याच्यामध्ये 3 एम्प्लीफायर्स आहेत, बरोबर. एम्प्लीफायर दिलेले त्यामध्ये 3 एम्प्लीफायर्स आहेत. देन पुढे काय दिले त्यांनी आपल्याला, फर्स्ट स्टेज व्होल्टेज गेन दिले, सेकंड स्टेज व्होल्टेज गेन दिले आणि थर्ड स्टेज व्होल्टेज गेन दिले. आपल्याला 3 डिफरंट व्होल्टेज गेन्स त्यांनी आपल्याला दिले. देन राईट डाऊन गिवन डेटा काय दिले त्यांनी, AV1 दिले आपल्याला, बरोबर. AV1 म्हणजे काय, फर्स्ट स्टेज एम्प्लीफायरचा व्होल्टेज गेन किती दिलेला आहे 50. देन सेकंड स्टेज व्होल्टेज एम्प्लीफायर AV2 किती दिला आहे 150. देन थर्ड AV3 दिला आहे, किती आहे 250, बरोबर. पहिला दिलाय 50, दुसरा दिलाय आपल्याला त्यांनी 150 आणि तिसरा दिलाय 250. ओके, आता आपल्याला पहिल्यांदा करावं लागेल टोटल व्होल्टेज गेन. काय करावं लागेल आपल्याला, टोटल व्होल्टेज गेन. देन टोटल व्होल्टेज गेन AV इज गिवन बाय, काय फॉर्म्युला आहे, टोटल व्होल्टेज गेन AV इक्वल्स टू, काय फॉर्म्युला आहे, राइट, AV1 into AV2 into AV3 करा मल्टीप्लाय, AV3 काय तर 50 into 150 into 250 0 घ्यायची ना, म्हणजे 0. हा सगळं पूर्ण व्हॅल्यू घ्यायची, जेवढी तेवढी. हा जी येईल ती येईल. हा मग घ्यायचे ना, झिरोला व्हॅल्यू कधी नसते माहितीये का, झिरोला व्हॅल्यू कधी नसते इकडे असलं तर, बरोबर आहे. मी तुला जर म्हणलं मला तो 1000 रुपये दे, तुम्हाला किती आहे 1000 रुपये दे, आणि मी तर दिलं तुला 1 रुपयाला चालेल का, म्हणलं हे 300 इकडे कन्सिडर कर. किती आलं 18,75,000 आलं इथपर्यंत सगळ्यांचं. देन आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला लावलं त्यांनी, आता काय कॅल्क्युलेट करायला लावलंय, टोटल व्होल्टेज इन डीबी कॅल्क्युलेट करायला लावलं आपल्याला, बरोबर. टोटल व्होल्टेज इन डीबी. देन फॉर्म्युला फॉर डीबी काय, तो आपला टोटल व्होल्टेज इन डीबी, टोटल व्होल्टेज गेन इन dB
equals to total voltage gain in dB equals to काय फॉर्म्युला आहे 20 log 10 to the base AV 20 log 10 to the base AV हा फॉर्म्युला आहे आपला बरोबर देन काय व्हॅल्यू देतील मग 20 log 10 to the base किती आलेले 18,75,000 सॉल्व कसं करायचं बघा आता कॅल्शियम मध्ये दोन नाही 20 कॅल्शियम मध्ये सॉल्व कसं करायचं बघा कॅल्शियम ऑन करायचा 20 इंटू लॉग नावाचे एक बटन दिलेले आहे एक्स इनवर्सच्या खाली लॉग ब्रॅकेट घ्यायचा व्हॅल्यूज टाकायचा 18,75,000 बेस 10 बेस असेल तेव्हा काहीच घ्यायची गरज नसते तो ऑलरेडी काय असतो 10 असतो हा ब्रॅकेट मध्ये 18,75,000 75,000 इक्वल टू दाबायचं किती आले सांगा 125 So 125.46. 125.46 या तुमचं टोटल व्होल्टेज इन डीबी फायनल काय लिहितो आपण इथे डीबी कळलं सगळ्यांना दीक्षा प्रदेश चैतन्य कळाले कसं काढले प्रत्येकदा दाखवतो मी कॅल्सी मध्ये बघा प्रत्येकदा 20 घेतलं 20 देन इथे एक लॉग नावाचं बटन आहे मोड बटन म्हणजे खाली 3 नंबरला लॉग 10 टू द बेस असल्यावर काहीच घ्यायची गरज नसते ब्रॅकेट काय घ्यायचं मग ब्रॅकेट मध्ये 18,75,000 ओके ब्रॅकेट क्लोज करायचं आणि इक्वल दाबायचं काय आलंय 125.46 पुढे द्यायचं डीबी आलं लक्षात हुजेफ कळलं देऊ दुसरा न्यूमरिकल Yes, sir. Okay, next. A four stage इकडे लक्ष द्या रे हा फोडून लिहितो का a four stage amplifier has first stage gain voltage gain first stage voltage gain 100 second stage voltage gain 150 third stage voltage gain 200 comma fourth stage voltage gain 250 find overall voltage gain in dB
ज्यादा 1737.5 177.5 అలాగే ఇక్కడ అనుష్క रिया सर सॉल्व करती हूँ. आले का रे योगेश विश्वास विश्वास आले का जीवन आले का यस सर किती आलं सर 75 कोटी ठीक आहे डीबी डीबी सा 177.50 डीबी आले का चैतन्य दीक्षा सर 177.50. राइट रिया दीक्षा प्रदेश सॉल्व करून दाखवायचे का नको सर उचला एक सॉल्व करतो नंतर पुढे तुम्ही सॉल्व करा मग दाखवतो आधी पहिलं काय AB1 किती आहे 100. AB2 किती आहे 150. AB3 किती आहे 200 तुम्हाला विचारत नाही आता AB4 किती आहे 250 राइट देन टोटल वोल्टेज गेन AV इक्वल्स टू काय तो फॉर्म्युला AV1 AV1 into AV2 into AV3 into AV4. AV3 into AV4 equals to 100 into 150 into 200 into 250 काय झालं हे 7 आलं एवढं ओके देन Yes, sir. नेक्स्ट फॉर्म्युला काय टोटल वोल्टेज गेन इन टोटल वोल्टेज गेन हे सगळं लिहायचं बरं का इन dB इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे 20 log of 10 in bracket AV equals to 20 log 10 into bracket 75 or something else. Then final answer is final answer क्या है 177 177.50 dB. 53 50. 50 50. dB 177.50 dB आता जर dB नाही दिलं मार्क तुम्हाला मिळत नाही लक्षात नाही काहीच आपले जे मार्क आहे ते dB वरच येते न्यूमेरिकल मध्ये सॉल्व करायला काय या
काहीच नाही, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि सॉल्व्ह करायचे. त्यामुळे कुठं चुकता येणार नाही. जर डीबी जर दिलं नाही तर मार्क्स तुमचे गेले. ओके, नेक्स्ट देऊ आता. A four-stage amplifier, a four-stage amplifier, a four-stage amplifier has first stage, power gain 75. Second stage 75. First stage power gain 75. Second stage power gain 85, comma. Third stage power gain 100. Fourth stage power gain 105. Find overall power gain in dB. बघा, कॅल्सी मध्ये जर आपला एखादा वेगळा मोड जरी चालू असेल तर हे न्यूमेरिकल कॅल्सी मध्ये सॉल्व्ह करता येत नाही का. कॅल्सी मध्ये मोड कोणताही चालू नाही.